ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवान नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। भारत माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये शुकदेवाने राजा परीक्षिताला मनुष्य देहाचं नश्वरता आणि कलियुगाचा एक महत्वाचा गुण सांगितला आहे। कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमर भव उतरहु पारा। आणि या कलियुगामध्ये आपण आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेतलं पाहिजे। मनुष्य देह दुर्लभती जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना। तुम्ही नरहरी नरहरी म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। ओम नमो भगवते वासुदेवाय हा तारक मंत्र आहे। श्रीराम जय राम जय जय राम। दुसरा कुठलाही आधार नाही। कलियुगाचा हा सगळ्यात मोठा गुण, कलौ नास्तेव नास्तेव गतिरन्यथा। हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम, कलौ नास्तेव नास्तेव गतिरन्यथा। आपण जरी मनुष्याचा जन्म शतवर्षाची गणना असं म्हटलं असलं तरी त्या शतवर्षाचा म्हणजे 100 वर्षाचा जर आयुष्याचा हिशोब मांडला तर आपल्या हातात काहीही येत नाही। हे जीवनाचे 4 घाट आहेत। एक बालपण, दुसरं तारुण्य, आणि तिसरा जो येतो तो वृद्धपण। या घाटांवर बालपण असतं, बचपन खेल में गवाया, बुढ़ापा देख कर रोया। वृद्धापकाळात जे लोक आज आहेत, जो काळ त्यांच्याकडून जाता जात नाही, आयुष्याचं तारुण्य केव्हाच निघून जातं। एक म्हण आहे, जवानी तो जावानी छे, जवानी तो जावानी छे, लेकिन जो आकर कभी जाता नहीं उसे बुढ़ापा कहते हैं। तो येऊन कधीही परत जात नाही, तो वृद्धापकाळ। एक गोष्ट अशी कथा सांगितली जाते की ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली आणि तेव्हा ब्रह्मदेवाने मनुष्याला 20 वर्षाचं आयुष्य दिलं। या 20 वर्षामध्ये तुझं सर्व काही इच्छित आहे किंवा तुला जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे ते सर्व प्राप्त होईल। आणि बाकीच्या प्राण्यांना, काही प्राण्यांना 40-40 वर्षाचं आयुष्य दिलं। माणसाला फक्त 20, बाकीच्यांना 40-40 दिलं। मनुष्य विचार करू लागला की मनुष्य देह दुर्लभ जाना, हा देह बहुता सुकृतांची जोडी, तेव्हा हा नरदेहाची प्राप्ती होते। याचं आयुष्य फार थोडं, याचं आयुष्य थोडं, आणि बाकीच्यांना, जे इतर देहात राहणारे जे काही जीव आहेत त्यांना 40-40 वर्षाचं आयुष्य दिलं। तेव्हा त्या माणसाने ब्रह्मदेवाला सांगितलं की ब्रह्मदेवा, तुम्ही हे चुकीचं करत आहात। माणसाला दीर्घ आयुष्य दिलं पाहिजे इतर प्राण्यांपेक्षा। ब्रह्मदेवाने सांगितलं, बाबा रे, माझं आयुष्य, माझ्याकडून जे वाटप व्हायचं ते सगळं झालेलं आहे, आता माझ्याजवळ शिल्लक काही नाही। तुला किती हवंय? आणि मला पूर्णपणे शतवर्षाची गणना, मला 100 वर्षाचं आयुष्य पाहिजे।
20 वर्षात काही होणार नाही. तेव्हा ब्रह्मदेव सांगितलं, आता माझ्याजवळ काही शिल्लक नाही, सगळ्यांना वाटून दिलेले आहेत, तर पाहू, जर कोणी त्याच्या आयुष्यातलं आयुष्य काही परत करायला आला तर ते परत केलेलं आयुष्य तुला देईल. आता माझ्याजवळ शिल्लक नाही आहे, तो त्याच्या आयुष्यातून देईल काही आयुष्य, तर ते तुला मी देतो, बैस इथे. ब्रह्मदेवाने जवळ बसवला. कोणी आला तर पाहू आपण. आणि पहिल्यांदा आला घोडा. घोडा आला. घोड्याने विचारलं ब्रह्मदेवाला की ब्रह्मदेवाने घोड्याला विचारलं की का रे बाबा, का आला? त्यांनी सांगितलं की देवा, तुम्ही मला 40 वर्षाचं आयुष्य दिलं आहे, मला एवढं आयुष्य नको आहे. 40 वर्षे काय, माझ्या नशिबी काय? सारखं धावणं पळणं, आणि हे काही मी माझ्यासाठी पळतो का? हे मी दुसऱ्यांसाठी पळणार आहे. मला रेतचा घोडा असेल, टांग्याचा घोडा असेल, गाडीचा घोडा असेल, कुठेही असो, पण मला हे 40 वर्षाचं आयुष्य नको, मी कंटाळून जाईल. याच्यापेक्षा निम्मे आयुष्य द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे. घोड्याने आपल्या 40 मधून 20 जमा केले. हे घ्या तुमचे 20 परत. मनुष्य बसलेलाच होता त्याच्या ब्रह्मदेवाजवळ. पहा बाबा, या घोड्याने 20 परत केलेले आहे, घेतो का? हो म्हण, चालेल. मनुष्याने ते 20 वर्षाचं आयुष्य घेतलं. या कथा आहेत, त्याच्यातून फक्त बोध घ्यायचा आहे. कथेवर उहापोह, चिकित्सा किंवा इतर अशी तानातानी तसं नाही. ह्या बोधकथा आहेत. मग म्हणे 20 वर्ष आहे, म्हणजे आता तुझं आयुष्य किती झालं? म्हणजे 40 वर्ष. माझे स्वतःचे 20 अधिक हे 20, 40 झाला. जा आता. नाही देवा, मला पूर्ण 100 वर्षाचं आयुष्य हवं आहे. बैस बाबा, अजून कोणी आला तर. जसा घोडा विचार करून आला आणि त्याने 20 परत केले. पाहू आता कोण येतो. नंतर काही काळ गेला, अजून आला बैल. बैल याला धापा टाकत म्हणे, देवा, तुम्ही मला 40 वर्षाचं आयुष्य दिलं, पण काय करणार? गाड्या सोडणार ना, आणि मारच खाणार त्या मालकाचा. माझ्या जीवावर शेती करणार लोक, पण माझ्या तोंडाला मिसकी बांधली जाणार. माझ्याकडून माझ्या याच्याने ते पात फिरवली जाईल, धान्य काढलं जाईल, आणि माझ्या तोंडाला मात्र 2 दाणेही लागणार नाही, मुसकी बांधलेली राहील. याला काय आयुष्य म्हणतात? मला एवढं आयुष्य नको. 40 वर्ष किती कष्ट सहन करणार? मग तुझं काय म्हणणं आहे? मलाही निम्मेच देऊन टाका. जसं घोड्याला देईल तसं मलाही निम्मेच द्या. हे 20 परत घ्या. माणसाला आनंद होऊ लागला. वा, मग घे रे बाबा, हे 20 बैलाचं आयुष्य घे. झालं समाधान? मी काय देवा समाधान? माझी मागणी तर 100ची आहे. किती झाले आता? 60. मला पूर्ण 100 हवे. बैलाने 20 वर्षाचं आयुष्य परत केलं आणि बैल निघून गेला. म्हणे, देवा, अजून राहिलेलंच आहे. ठीक आहे म्हणे, बैस बा, कोणी येईल अजून, तेव्हा येऊ. काही काळ गेलं आणि आला मग एक कुत्रा. कुत्रा त्याची ती जीभ हलवत हलवत तिथे आला, शेपूट हलवत आला. ब्रह्मदेवाला विनंती केली, ब्रह्मदेवा, काय हो माझं हे आयुष्य तुम्ही 40 वर्ष मला दिलंय, मला नको एवढं आयुष्य. काय करायचं मला एवढं आयुष्य? सगळं आयुष्यभर हाड 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 हाड. सगळे लोक धुतकारत राहतात, कोणी दारात बसू देत नाही, काठी घेऊन माझ्या मागे लागतात. मला हे आयुष्य नको आहे 40 वर्षाचं. असं कुत्र्यासारखं जीवन ज्याला आपण म्हणतो, ते माझं जीवन आहे कुत्र्याचं. तर मला एवढं जीवन नको आहे. तुम्ही या बाकीच्यांचे जसे कमी केलं आयुष्य, तसं माझंही कमी करून टाका. मलाही निम्मेच द्या. कुत्र्यालाही 40 वर्षाचं आयुष्य होतं. ब्रह्मदेवाने सांगितलं, ठीक आहे बाबा, आणि हे तुझे 20-40 मधून. माणूस टपूनच बसला होता.
घे बाबा, हे कुत्र्याचे अजून 20 मिळाले, म्हणजे तुझं आयुष्य किती झालं? 80 वर्षाचं. तुझे स्वतःचे 20, घोड्याचे 20, बैलाचे 20 आणि कुत्र्याचे 20, 40 वर्षाचं आयुष्य झालेलं आहे. समाधान आहे का? नाही देवा, पूर्ण सेंच्युरी पाहिजे. 100 शतवर्षाची वर जीवेत शतायुः. मला 100 पाहिजे. थांब, बसून राहा, कोणी येईल परत तर पाहू. तो बसून राहिला देवाजवळ. कुत्रा आनंदात परत गेला की बरं झालं, 20 वर्ष आधी सुटका झाली आपली, ही कटकट नको. त्याने 20 वर्षाचं आयुष्य सगळ्यांनी यांनी घेतलं. याला 100 पूर्ण करायचे होते, मग काय करणार? असे अनेक दिवस निघून गेले आणि मग आलं एक घुबड. घुबडाने ब्रह्मदेवाला नमस्कार केला, विनंती केली, देवा मलाही नकोय 40 वर्षाचं आयुष्य. सारखं एका कोपऱ्यामध्ये दिवसा उजळी त्या अंधाऱ्या खोलीमध्ये, अंधाऱ्या याच्यामध्ये मला बसून राहावं लागतं आणि कोणी नसताना रात्री बाहेर फिरावं लागतं, रात्री जागावं लागतं. म्हणजे दिवसाही झोप नाही, रात्री झोप नाही, असं आयुष्य मला नको आहे. मग काय म्हणणं आहे? या तिघांचे जसे तुम्ही कमी केले तसं माझंही 20 वर्ष कमी करून टाका, मलाही 20 वर्षाचं आयुष्य द्या 40 पैकी. ठीक आहे. ब्रह्मदेवाने तेही आयुष्य घेतलं. मनुष्याजवळ बसला होता, घेतो का रे बाबा? हो हो हो. म्हणजे पूर्ण 100 होऊन जातील आता. मनुष्याला तेही दिलं. म्हणजे आता मनुष्याला स्वतःचे 20, घोड्याचे 20, बैलाचे 20, कुत्र्याचे 20 आणि घुबडाचे 20, असं एकूण मिळालं. 100 वर्ष त्याची पूर्ण झाली. आता मनुष्य आनंदात अहंकारामध्ये फिरू लागला. आयुष्य झालं 100 वर्षाचं आयुष्य झालं आणि मग त्याच्या आयुष्याला झाली सुरुवात. आता मनुष्याचं आयुष्य किती होतं? मूळ त्याचं स्वतःच्या नावावर दिलेलं किती होतं? 20. आता तो त्याचं आयुष्य भोगतो आहे. 20 वर्षापर्यंत माणसाला काही कमी नसतं. आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आयुष्याची. 20 वर्षापर्यंत एकदम पद्धतशीर टकाटक जीवन जगतो तो, कारण त्याचं ते स्वतःचं आयुष्य असतं. नंतर 20 संपल्यानंतर 20 ते 40 जे पुढचे जे 20 वर्ष आहेत ते त्याचं आयुष्य नसतं, ते असतं घोड्यासारखं. घोड्याचं आयुष्य असतं. त्यामुळे हा 21 ते 40 पर्यंत घोड्यासारखा उड्या मारतो, कोणाला जमत नाही. ओट्याच्या पायऱ्या, पहिली पायरी सोडली की तिसऱ्याच पायरीवर पाय ठेवतो आणि कडून मारतो त्या ओट्यावरून, फलंगा मारत चालतो, विविध स्पर्धांमध्ये भाग घेतो. ते असतं आयुष्य घोड्याचं, त्याचं स्वतःचं नसतं. अनेक शिल्ड मिळून आणतो, धावण्याच्या शर्यतीत पहिला. ते 20 वर्ष म्हणजे 20 संपल्यानंतर 40 पर्यंत त्याचं जीवन एकदम कोणाला ऐकत नाही, घोड्यासारखा उड्या मारतो. मग या 40 वर्षात त्याचं विवाह होतो, शिक्षणही पूर्ण होतं, नोकरी लागते, 1-2 मुलंही होऊन जातात. निम्म आयुष्य त्याला 40सी म्हणतात, ती 40सी लागून जाते त्याला. आणि मग 40 संपल्यानंतर पुढचं 20 वर्षाचं आयुष्य ते कोणाचं आहे? ते आहे बैलाचं, याचं नाहीये. आणि बैलाचं जीवन म्हणजे काय? राब 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 राबणे. तो राब राब राबत असतो, स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी बैल हा राबत असतो. हाही प्रपंचाचा याला गाडा ओढता 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 याला रात्र दिवस राबावं लागतं. हे आयुष्य आहे बैलाचं. मुलाबाळांसाठी, घरासाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी नाना लांड्या लबाड्या करा, लुच्चापणा करा, इकडून तिकडून पैसे आणा, स्वतःला डायबिटीस होऊन जातो, खात नाही. साखर कारखान्याच्या निवडणूक लढवल्याशिवाय राहत नाही. हजारो पोते साखर निघते पण चुट्टीभर साखर खाता येत नाही.
बैलालाही मुसक्या बांधल्या जातात, धान्याची पोती त्या गाड्यामध्ये ठेवून याच्याकडून ओढून घेतल्या जातात, पण याची किंचितही सत्ता त्याच्यावर नसते. हे मनुष्याचं आयुष्य 20 ते 60 पर्यंत हे बैलाचं आयुष्य तो भोगत असतो. हे त्याचं स्वतःच नाही. कारण देवाने एक काम केलेलं आहे, आयुष्य दिलं, पण आयुष्याबरोबर त्या जीवाला होणाऱ्या यातनाही दिल्या. ते काय सुखावं होतं का? आयुष्य घेतलं मग यातनाही घे. या यातना जीवाला भोगाव्या लागतात. मनुष्याने आयुष्याबरोबर यातनाही घेतल्या, यातनाही त्याला मिळाल्या. बैलाचं आयुष्य 60 पर्यंत मनुष्य चांगला कार्यरत असतो. रिटायरमेंटही काही ठिकाणी आपण सरकारी 60च म्हणतो, म्हणजे हा काम करू शकतो. त्यानंतर पुढचं आयुष्य आहे 60 नंतर 80 पर्यंत, 20 वर्ष. हे आयुष्य आहे कुत्र्याचं. हे आयुष्य कुत्र्याचं आहे, कारण हेही मनुष्याचं नव्हतं. मग या काळात याचं काय काम? कुत्रा काय काम करतो? घर सांभाळणे, शेत सांभाळणे, रखवालदारी हे कुत्र्याचा मुख्य काम आहे. याला आपल्या कुटुंबाची रखवालदारी करावी लागते. हे आयुष्य आहे कुत्र्याचं. तो रखवालदारी करत असतो. शारीरिक दुर्बलता येते, त्यामुळे त्याला दारातच आणि घरातच बसून राहावं लागतं. कोणी येणारा जाणाऱ्या माणसाकडे नुसतं असं तोंड फिरवावं लागतं. तो मनुष्य बोलतही नाही, याची नोंदही घेत नाही. आहे बसलेला कोणी बाबा बाहेर. हे आयुष्य आहे कुत्र्याचं, आणि हे माणसाच्या नशिबी येतच असतं. कारण हे आयुष्य कुत्र्याचं आहे, माणसाचं नाही. मग हेही संपतं 80 पर्यंत. नंतर आयुष्य सुरू होतं 80 ते 100 पर्यंत. घुबडाचं जे परत केलेलं 20 वर्षाचं ते. 80 नंतर मनुष्य हा विकल होऊन जातो. त्याच्या डोळ्याला दिसत नाही, शरीर थकून जातं, तोंड वासलेलंच राहतं, कपड्याची शुद्धी राहत नाही, कपडे सावरले जात नाही, आवरले जात नाही. 17दा लघवीला जावं लागतं. 17दा ती हिटफिट, ते हे जीवन त्याचं सुरू होतं. मग घरचे लोक काय करतात की बाबा आता दिवाणखान्यात बसवण्याचे लायकीचे राहिलेले नाहीत. बाबांना दिवाणखान्यामध्ये कोणी आलं तर काय, हे बाबा असे बसलेले आहेत, धड कपडे घालत नाहीत, धड काही गुंडाळत नाही. त्यांना त्याची लाज वाटू लागते, आणि मग ते उचलतात आणि मागची एखादी काही खोली असेल त्या खोलीमध्ये, बाबा इथे बसा, इथेच राहा, पुढे येऊ नका. बाबा मागच्या खोलीत जाऊन बसतात. त्या खोलीत काही सोय आहे की नाही कोणी पाहत नाही. ती एक घुबडाची जशी डोली असते, ढोली, तशी ती मागची खोली असते. हे आयुष्य आहे घुबडाचं. त्याच्या आयुष्यात 20 वर्षापर्यंत काही ऐकत नाही. 60 वर्षापर्यंत सर्व लोक, माझे एक मित्र होते, ते नेहमी ज्योतिषी होते, ते नेहमी विनोदाने सांगायचे, माणसाच्या नाशाला केव्हा सुरुवात होते म्हटलं केव्हा? म्हणे 50. अरे 50 या शब्दामध्ये नाश हा शब्द आहे म्हणे. पण नाशाला सुरुवात झाली, आणि आपण उत्सव करतोच म्हणे याचे. 60 म्हणजे रोगाची गाठ. रोग आणि त्या माणसाची गाठ बांधली जाते. डायबिटीस आहे, चक्कर आहे, गुडघे दुखणं आहे, गुडघे बदलवणं आहे, इकडे जाणं नाही, जिना चढता येत नाही, हे सगळं रोगाची गाठ. आणि 70 म्हणजे तो व्यवहारीच्या दृष्टीने निफत्तर होतो, तो 70 म्हणजे. हे त्यांचं म्हणणं होतं, माझं निफत्तर होतो व्यवहाराच्या दृष्टीने. 80 म्हणजे तोंडवाशी. साधारण 80-75 ते पुढे झाले तर माणसं तोंडाने श्वास घेतात, त्याचं तोंड उघडच असतं. ते वासलेल्या तोंडाने नाकाचा श्वास कमी होऊन जातो. मग तो घोराला लागतो बाबा. मग तो घोराला लागला, त्याला कोणी इकडे तिकडे त्याला एका कोपऱ्यामध्ये, अरे बाबा झोपा. त्याचं घोरणं सहन होत नाही, इतर म्हणता आम्हाला झोप लागत नाही.
कारण तोंडवासी 80 तोंडवाशी असा हा सगळा आयुष्याचा हिशोब मांडला गेलेला आहे. आणि म्हणून राजा परीक्षिता, लक्षात ठेवा, हा संसार असा आहे, हा संसार असा आहे. नंतर शुकदेवांनी परीक्षितांना प्रलय सांगितलेले आहेत. कितीही मोठा नाटक असो, सिनेमा असो, द एंड तर करावाच लागतो ना. द एंड होणारच आहे. जातसी ध्रुव मृत्यू. माणसाला आहे, जीवाला आहे, तसं या सृष्टीलाही आहे शेवट. या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय, राजा परीक्षिता, हे सतत होत असतं. कालचक्र हे सारखं फिरत असतं. प्रकृतीचे लय हे होतच असतात. एका कल्पामागून दुसरं कल्प, असे कल्पामागून कल्प जात असतात आणि येत असतात. युग जात असतात, येत असतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. त्यांची मुदत संपल्यानंतर त्याला तिथून जावंच लागतं. गुरुचरित्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवापुढे या 4ही युगांनी आपली हजेरी लावलेली आहे आणि प्रत्येक युगाने आपापला धर्म सांगितला आहे. वाचून पाहतो गुरुचरित्रातला 2रा अध्याय. त्या युगाने आपले आपले धर्म सांगितलेले आहे. आपला आपला प्रभाव कसा राहील हेही सांगितले आहे. त्यामुळे कल्प येतात, युग येतात, जातात. अनेक ब्रह्मांडे आकाराला येतात. अनेक ब्रह्मांड आकाराला येतं आणि पुन्हा ते त्याच्या मूल प्रकृतीमध्ये समाविष्ट होतं. गीतेमध्ये अष्टधा जी प्रकृती आहे तिचं वर्णन केलेलं आहे. हे त्याचे नाश होणे म्हणजे लय आहे. आणि याच्यातून एक लय जो आहे तो कशाने साधतो? त्या लयाचं नाव आहे मोक्ष. याला आत्यंतिक लय असं म्हणतात. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर मनुष्य मात्र या प्रकृतीच्याही पलीकडे निघून जातो. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम अब्रह्म वोनात लोका पुनरावर्तिनो अर्जुन. अर्जुनाला गीतेत सांगितलंय. ब्रह्मदेवापासून तर किडी कीटकांपर्यंत प्रत्येकाला पुन्हा पुन्हा यावं लागतं, पुन्हा पुन्हा जावं लागतं. प्राणी जन्मतात, मृत्यू पावतात. क्षणाक्षणाने वस्तूमध्ये परिवर्तन होत असतं. बालपणीचा देह, तरुणपणीचा देह, वृद्धापकाळातला देह आणि मृत्यू समय असलेला त्याचा तो देह, याच्यामध्ये कितीतरी प्रलय होत असतात. फक्त याच्यामधून कोणती तत्व आहे की जे सुटून जातं? ते म्हणजे आत्मतत्व. त्याच्यात काही बदल होत नाही. विकार आत्मा हा अशी एक परमात्मा आहे, कारण तो स्वतःच परमात्मा आहे. त्यामुळे त्याला या प्रकृतीचे गुणधर्म हे लागत नाही. प्रकृती क्रियमानानी गुणै कर्मानी सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. या प्रकृतीच्या पाठीमागे त्याचा कंट्रोलर कोण असेल? तर जीव आणि अहंकार या 2 पायावर ही प्रकृती चालत असते. हाही एक प्रलय आहे. शुकदेव सांगतायत, राजा परीक्षिता, मी तुला आतापर्यंत अनेक कथा वर्णन केल्या. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ही सर्व मी सांगितली. परंतु माझा उद्देश काय होता? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. तुझ्या अंतकरणामध्ये परमेश्वराची मूर्ती ही असावी. सर्वाघटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. त्या आत्मारामाचं, त्या परमात्म्याचं तुला दर्शन व्हावं, चिंतन व्हावं, यासाठी मी या सर्व कथा सांगितलेल्या आहेत. या सृष्टीच्या याच्यामध्ये भगवान शिव, भगवान ब्रह्मा यांच्याही कथा सांगितल्या. त्यांनाही, कारण हे एकाच सृष्टीचे घटक आहेत, तेव्हा त्यांनाही आलेले क्रोध आपण पाहिलेले आहे. शिवाचा क्रोध, ब्रह्मदेवालाही राग आला भृगूच्या वेळेस, शिवालाही आलेला आहे. त्याही लीला आपण पाहिल्या.
आणि त्यांच्या प्रसाद लीला सुद्धा, त्यांनी दिलेले आशीर्वाद, त्यांनी दिलेले वरदान, त्या कथाही आपण पाहिलेल्या आहेत आणि या सर्व मी तुला सविस्तर सांगितलेल्या आहेत. आता आपण जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर, राजा तू जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. आता समोर एकच असा तारा दिसतो आहे, तो म्हणजे मृत्यू. तुझा मृत्यू होणार. मृत्यू हा अटळ आहे, परंतु आता त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तू बदलून टाक. मृत्यूकडे ज्या दृष्टीने पाहत होता तो दृष्टिकोन बदल, ॲटिट्यूड बदल. दृष्टीमध्ये बदल होणार नाही, जसं आहे तसं चालू राहील, परंतु तुझ्या दृष्टिकोनामध्ये तू बदल कर. मी मरणार, आता माझं काय आहे, थोडेच दिवस आहे, थोडेच क्षण आहे, हा विचारच सोडून दे. राजा हा विचार करू नको, कारण मृत्यू हा देहाचा विकार आहे आणि तू म्हणजे देह नाहीस. तू म्हणजे देह नाही हे लक्षात घे. तू आत्मस्वरूप आहेस. स्वप्नात भोगलेल्या यातना किंवा सुख हे जागेपणी कुठे राहत, काही शिल्लक राहत. तू आत्मा आहेस आणि जन्म मृत्यूच्या पलीकडचं तत्व म्हणजे तू आहे. तू म्हणजे देह नाहीस. देहाची आणि आपली गाठ आता तोडून टाक. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तू ही जी गाठ मारली आहे ती काढून टाक. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वं साक्षात आत्मासी नित्यम त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी त्वं गुणत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः. तू या सगळ्यांच्या पलीकडे असलेलं जे अहं ब्रह्मास्मी, मीच ते ब्रह्म, सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तुला कुठल्याही प्रकारची जन्म मृत्यूची भीती बाळगायचं कारण नाही, कारण तू देहच नाहीस. देहापासून तुझी मुक्तता आता तू करून घे. त्यामुळे जन्मही नाही आणि मरणही नाही. मरता मरता जगमुआ मरना न जाने कोई, एक बार ऐसा मरना फिर कभी मरना न होय. एकचदा ही सुटका करून घ्यावी. राजा तू अविनाशी तत्व आहे. शुकदेव राजा परीक्षिताला आता हा शेवटचा समय आहे, हा शेवटचा अंक आहे जीवनातला. यावेळेस त्यांना सजग करून राहिले. तू अनंत आहेस, तू अविनाशी आहे. येऊ दे त्या तक्षकाला. तुला तर माहिती आहे तक्षक येणार आहे. तक्षक काय करणार आहे? दंश करेल. दंश कोणाला करणार? आत्म्याला दंश करू शकतो. तम साक्षात आत्मासी नित्यम तम ब्रह्मा तम विष्णू तम रुद्र तम इंद्र. अरे हे सगळं तूच आहेस. देह याचा आणि तुझा काहीही संबंध नाही. तो देहाला दंश करणार आहे, लक्षात घे. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. ब्रह्म हे परीक्षिता तुझं मूळ स्वरूप आहे. त्या स्वस्वरूपा भुललेला तू आहेस. आता तुझे 7ही दिवस पूर्ण होण्यात आलेले आहेत. झाले 7 दिवसात तुझं भाग्य या ठिकाणी माझ्यासारखा योगी उपस्थित झाला आणि तुझ्या अंतिम समयाला श्रीमद भागवत ऐकण्याचा योग तुला आलेला आहे. आता तू मला जे मूळ प्रश्न विचारलेले होते अगदी पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या भागामध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये, राजा परीक्षिताने जेव्हा तो गंगाकाठी आला आणि शुकदेवांची त्याची भेट झाली, शुकदेवाचा समोर तो बसला, सर्वस्वाचा राज्याचा सर्व त्याग करून तो तिथे बसला होता आणि त्याने प्रश्न विचारला होता की हे मुनिवर्य,
मरणासन्न मनुष्याने काय करावं, हा तुझा प्रश्न होता. जो मरणाच्या दारात येऊन बसला आहे त्याने काय करावं. आता त्या प्रश्नाचं उत्तर एक आहे, सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम हे ध्यान करायचं. अहम ब्रह्मास, अहम ब्रह्मास्मि, मीच ते ब्रह्म तत्व आहे, हे ध्यान मरणासन्न मनुष्याने केलं पाहिजे. तू मला विचारलं होतं त्याने काय श्रवण केले पाहिजे, त्याने काय श्रवण केलं पाहिजे. त्या जीवाने श्रीहरीच्या कथा श्रवण केल्या पाहिजे, भगवंताच्या कथा श्रवण केल्या पाहिजे. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ, आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी करती जन सुफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी, जल भव भव जल तरणी ती सरिता, जय हो जय श्री भागवता. हे श्री हरीचं गोड असं चरित्र त्याने ऐकलं पाहिजे. ते त्याचं कर्तव्य आहे त्याला याच्यातून. आणि त्याने कशाचं स्मरण केलं पाहिजे, हा तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला होता. कशाचं स्मरण केलं पाहिजे. याने स्मरण हे राम नाम उच्चरा, जन्माचे सार्थक करा. राम नाम उच्चरा, जन्माचे सार्थक करा. आत्मस्वरूपाचं ध्यान करायचं. भगवान श्रीकृष्ण आत्मस्वरूप आहे, त्याचं ध्यान करायचं. ध्यानावस्थेत गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो, यस्यांदं न विदुः सुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. सशंक चक्र सकिरीट कुंडल सपीत वस्त्र सरसीरेक्षणं, सहार वक्षस्थल कौस्तुभं, नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. दो बातन को भूल मत, जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को और दुजे श्री भगवान. त्या परमात्म्याचं ध्यान त्याने केलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेव की आपलं मन हे या संसारातून काढून घेतलं पाहिजे. देह, पंचमहाभूत, स्थावर, जंगम ही जी काही दृश्य सृष्टी आहे, हा केवळ मनकल्पित असा हा पसारा आहे. मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे सर्व ईश्वराच्या चरणी अर्पण कर. त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. वैराग्याचा अंगीकार कर. ओमनिलियांना लाळन गोटी रसना, अशा प्रकारचं त्याच्यावर मी स्पष्टीकरण करत नाही. ते हे विषयीचे वैराग्य जे आत्मलाभाचे लाभ, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. त्या ब्रह्मानंद पदाला जाशील. ध्यान कर. री झडझडोनी वहिला निग, ये भक्तीची वाटे लाग. जिया पावशी अव्यंग निजधाम माझे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. यावर परीक्षित म्हणाला की मुनिवर्य, हे शुकदेव महाराज, आतापर्यंत आपण जो आम्हाला उपदेश केला होता, ज्या कथा सांगितल्या होत्या, त्यामुळे मी आता निर्भय झालेलो आहे. आता आम्हाला भगवंताचं परम कल्याणकारक अशा स्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे. आता मला देहासक्ती उरलेली नाही. आता मला मृत्यूचेही भय वाटत नाही. पहा कशी अवस्था राजा परीक्षिताला. एक घडी आधी में पुन्हा तुलसी संगत साधकी कटे कोट परात.
शुकदेवांच्या सहवासाचा हा परिणाम आहे. आता मला मृत्यूचं भय वाटत, तक्षकाचं भय वाटत नाही, आणि नुसतं भयही नाही, तर आता मला त्याच्याबद्दल द्वेषही वाटत नाही. ना भीती ना द्वेष. जे काही होत आहे ती सर्व ही परमेश्वराचीच इच्छा आहे, ती सर्व परमेश्वराची इच्छा आहे, अशी माझी धारणा झालेली आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिल्याय मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आपल्या मरणाचा सोहळा, त्याचं वर्णन होतंय. आपल्या मरणाचा सोहळा, आपल्याला सगळे सोहळे आपल्याला आवडतात, पण मृत्यूचा अंत्यविधीचा सोहळा आत्तापासून आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न करा, तरच हा संसाराचा मोह सुटणार नाही. प्रत्येकाने केला पाहिजे की आपला प्राण गेला, आपल्या जवळ कोण बसलेला आहे, मनाने उभं करा. आपली काय अवस्था झाली, आंघोळीला तर देह घेऊन चालले, हात असा खाली लोंबकळतो आहे, मान अशी इकडे तिकडे हलते आहे. तुमचंच आपणच आपला असं हे चिंतन केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी हेच चिंतन करून आपल्या कल्याणासाठी सजग केलेलं आहे. आनंद दाटली तिनी त्रिभुवने. तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या मरणाचा सोहळा मीच माझ्या डोळ्याने पाहतोय, पाहिल्या मी डोळा. आनंदे दाटली ती त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. हे तिन्ही लोकांमध्ये अवघ्याची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा. चित्त ठेले माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. एक देशी होतो अहंकार हातीला, त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा, त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा. आपुले मरण पाहिले मी डोळा. आपलं मरण पहा. आतापर्यंत आपण एकदेशी होतो, एकाच बाजूने विचार करीत होतो, आणि एका बाजूने विचार करायला लावणारा कोणता घटक आहे, तर अहंकार. कारण ब्रह्मदेवाने पहिल्यांदा अहंकार निर्माण केला आणि मग ही सृष्टी निर्माण झाली. सृष्टीचा मूळ ॲटम आहे तो अहंकार. जसा एकपेशीय प्राणी असतो तसा हा एक पेशीय असा अहंकार आहे. एकदेशी होतो अहंकार हातीला. या अहंकाराने मी पूर्णपणे बांधला गेलो होतो, परिपूर्ण झालेलो होतो. म्हणून नामदेवांसारखे संत सांगतायत, अहंकाराचा वारा न लागो राजसा. हाच नडतो नाशाला. मनुष्याच्या कारण हाच असतो. मनुष्य ऐकत नाही, शास्त्राने सांगितलेलं ऐकत नाही, खरी भक्ती करायला तयार नसतो, तोडगे ताडगे पुष्कळ करतो. तिथे धावतो तोडगे ताडगे, कोणी सांगितलं रे सांगितले, लागले या तोडग्यांच्या मागे. परंतु हरी हरी तुम्ही मनारी सकळ, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. ते नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. ते सोपं दाखवलेलं तरी देव न लगे, देव न लागे, देव न लगे अम्मासी. तोडगे ताडगे. कारण त्यांना देव नकोच असतो, हवं असतं देवापासून मिळणारं सुख. ते पूर्वी एक होतं, गाठोडी जड तर पाहुणा गोड. पाहुणा गोड नसतो, त्याने आणलेली जी काही गाठोडी असते ती गोड असते. देवापेक्षा देवाकडून मिळणारे सुख माणसाला पाहिजे असतं, आणि त्या सुखासाठी तो मनुष्य हे वाम मार्गाने जातो. तरी जडजडोनी वहिला निगये भक्तीचे वाटे लाग, जीवा पावसी अव्यंग निज. ते नाही ऐकणार. हे तोडगे तडगे मात्र अत्यंत मनापासून करतात. असं कधी झालंय का हो? श्रीकृष्णाची पूजा करताना लोक सगळ्या उपचार वगैरे
पण तुम्ही पहा, त्या जलदेवता त्यांना आसरा म्हणतात, कशी भक्तिभावाने पूजा कर, एक सुद्धा वस्तू राहू देत नाही, सगळं बरोबर सगळं बरोबर. कारण क्षुद्र देवतांची उपासनेची सवय लागलेली आहे आपल्याला. आणि एक क्षुद्र देवता आपलं काहीतरी भंडार भरून देतील असा गैरसमज झालेला आहे. पीर, मुंजा, जोटिंग हे जे आहेत यांच्या पूजा कशा होतात, तशी भगवान श्रीकृष्णाची पूजा कृष्ण जयंतीला, रामनवमीला कोणी करत नाही. मग तिथे काही नाही, देवाला एक तुळशीपत्र व्हायला तरी चालतं. ही सगळी लबाडी आहे, ही भक्ती नाही. तर हे सगळं, या सगळ्याचा कारण या पाठीमागे असतो अहंकार. फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझे संकोचे दूरी झालो, दूरी झालो. तुकाराम महाराज म्हणतात, देह आहे तोपर्यंत त्याच्या अनुषंगाने येणार सुतक. मी ब्रह्मस्वरूप असेल तर माझं अनंत जन्मीचे जे काही जन्मयन धारण करायचं आहे ते सर्वच सुतक फिटलेलं आहे. कारण आतापर्यंत मी आणि हे माझे या संकोची वृत्तीने आम्ही जगत होतो. नारायणे दिला वसती ठाव, ठेवोनिया भाव ठेलो पायी, ठेवोनिया भाव ठेलो पायी. भगवंताने मला कृपा केली आणि त्याच्या चरणाजवळ मला ठाव दिला आणि याच चरणावर मी माझा भाव हा अखंड ठेवला आहे. तुका म्हणे दिले उलटून जगी, घेतले ते अंगी लावोनिया, घेतले ते अंगी लावोनिया. आपुले मरण मरोनिया गेले, आपुले मरण मरोनिया गेले. राजा परीक्षिताने आपली मनाची भूमिका तैयार की आणि जे काही होतंय हमारे अंदर बैठकर हमें बिना पूछे सब कुछ करती है, उसे नियति कहते हैं. तीच नियती आहे. हिला कानच नाही, या नियतीला कान नाही, त्यामुळे तुम्ही काहीही सांगा अजिबात ऐकणार नाही. ती फक्त कृती करू शकते, नियती कृती करू शकते. आणि अशा प्रकारे ही मनोभूमिका झालेली शुकदेवांनी पाहिली. आणि शुकदेव आता राजा परीक्षिताला सांगताय, परीक्षिता तू संकटात होता, तू गोंधळलेल्या अवस्थेत होता, सर्पापासून तुझा तक्षकापासून मृत्यू होणार म्हणून सर्वस्वाचा त्याग करून इथे आला. तुझी माझी भेट झाली. हा सर्व नियतीचा खेळ आहे. माझं कर्तव्य झालं. ज्या कामासाठी मी इथे आलेलो होतो ते आता माझं परिपूर्ण झालं. राजा आता मला गेलंच पाहिजे. कारण शुकदेव हे मुळातच योगी होते, ब्रह्मनिष्ठ होते. त्यांचं मन परमात्म्यातला लागलेलं निस्पृह वैराग्याची मूर्ती म्हणजेच शुकदेव. मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख मिलता है राम भजन में, जो सुख मिलता है राम भजन में, ओ सुख नहीं अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. शुकदेवांचा आता वैराग्य कडकडीत परमात्म्याकडे सगळी दृष्टी लागली. आता ते निरोप घेत आहेत. राजा परीक्षित आता गंगेच्या काठी आहे. परीक्षिताच्या निमित्ताने अनेक ऋषी साधू संत त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनाही परीक्षिताच्या निमित्ताने
हा भागवत श्रवणाचा लाभ झालेला आहे. आता जे ज्ञानी होते त्यांची भावना या गोष्टीला तसा निश्चय झाला होता. आता योगी हे निघून जाणार, हे आत्मस्वरूपात विलीन झालेले ते महात्मे होते. त्यांना हा एक चक्र आहे असं होत राहील, एवढ्या विचारावस्थे राहिले. पण काही सामान्य माणसं पण होती, काही सामान्य होती ज्यांना वियोग सहन होत नाही, अशीही माणसं होती. त्यांना वाटत होतं की शुकदेवांनी जाऊन नये, इथेच राहावं. शुकदेवा, किती सुंदर कथा तुम्ही आम्हाला सांगितली, आमच्या जन्माचं कल्याण केलं. भगवान श्रीकृष्णांचं, अनेक राजांचं, अनेक सत्पुरुषांचं, अनेक भक्तांचं चरित्र आम्ही ऐकत होतो. मन रमून जात, तन्मय होत होतं. शुकदेवा, तुम्ही नका हो आम्हाला सोडून जाऊ, नका सोडून जाऊ. मत जा जोगी, मत जा जोगी, पाव पडू मैं तोरे, मत जा जोगी, मत जा, मत जा. शुकदेवा, नका सोडून जाऊ आम्हाला. प्रेम भक्ति का पंथ निराला, प्रेम भक्ति का पंथ निराला, हमें दियो बताय जोगी, मत जा, मत जा, मत जा जोगी, पाव पडू मैं तोरे. नका, आम्ही पाया पडतो तुमच्या. कसे 7 दिवस निघून गेले समजलं नाही. प्रेम आणि भक्ती काय असते हे 2 मार्ग तुम्ही आम्हाला दाखवले. प्रेम आणि भक्ती त्या गोपींच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. अगुर चंदन की चिता रचाई, अगर चंदन की चिता रचाई, अपने हाथ जलाय जोगी, मत जा, मत जा, मत जा जोगी, मत जा, मत जा जोगी, पाव पड़ू मैं तोरे. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, जोत में जोत मिलाय जोगी, मत जा, मत जा, मत जा जोगी, मत जा, मत जा, मत जा जोगी, पाव पड़ू मैं तोरे, मत जा जोगी, मत जा रे. शुकदेवांना विनंती. पण शुकदेव म्हणजे कडकडीत वैराग्य होतं. प्रकाम झालं. शुकदेव ब्रह्मानंदात विलीन झाले. ब्रह्म्याचं चिंतन आणि ब्रह्म्याच्या त्या अनुभूताच्या संगीताच्या तारावर त्यांचं मनाचं चिंतन चाललं आहे. राजा परीक्षितांनी नमस्कार करून त्यांचं पूजन केलं. सर्व उपचार नमस्कारात येतात. प्रदक्षिणा घातली आणि हा पूर्ण वैराग्याचं हे पुतळा शुकदेव तिथून निघान दिलाय.
अनुहत ध्वनी नाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डोलूतसे तेने सांडियली माया तेने त्यजली कंथा काया त्याचे मन गेले विलया ब्रह्मा नंदा माझारी पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणिया खेचरी तो ब्रह्मपदी बैसला त्याने सांडियली माया त्याने त्यजली कंथा काया त्याचे मन गेले विलया ब्रह्मा नंदा माझारी बोला शुकदेव महाराज की जय नमो नमः नमो नमः नमो नमः बोलो शुकदेव महाराज की जय राजा परीक्षितांचा शुकदेवांनी निरोप घेतला आणि त्यांच्याबरोबर महात्म्य आली होती आधी त्यांच्यासह शुकदेव महाराज गंगा काठ सोडून निघून गेले राजा परीक्षिताने डोळे मिटले श्रोतवर्गाने डोळे मिटले निरोप दिला दोघे हात जोडून त्यांनी परमेश्वराचं स्मरण केलं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम गंगा माता की जय भारत माता की जय नमो नारायण नमो नारायण नमो नारायण नमो नारायण।